नमस्कार, मी अभिजित शालिग्रामीचे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। तुमचा आवडता स्वास्थ्यविषयक कार्यक्रम ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, जिथे तुम्हाला मिळतात तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे। मित्रांनो, असे म्हणतात की सुंदरता ही बघणाऱ्याच्या दृष्टीमध्ये असते, म्हणजेच जगातील सर्व सुंदर गोष्टी ह्या बघणाऱ्याच्या दृष्टीवरती अवलंबून असतात। पण या दृष्टीच्या सुंदरतेचे काय? दृष्टीची सुंदरता ही सुद्धा अनेक गोष्टींवरती अवलंबून असते। दृष्टीची सुंदरता अवलंबून असते डोळ्यांच्या वेगवेगळ्या रंगांवरती। दृष्टीची सुंदरता अवलंबून असते डोळ्यांच्या ठिकाणी असणारे वेगवेगळे वलय म्हणजेच मंडल यांच्यावरती। आणि दृष्टीची सुंदरता अवलंबून असते डोळ्यांच्या ठिकाणी असणारे पटल यावरती। आणि सर्वात मुख्य म्हणजे दृष्टीची सुंदरता अवलंबून असते डोळ्यांच्या निरोगीतेवरती, म्हणजेच तुमचे डोळे जर सुंदर आहेत तर तुमचे डोळे हे निरोगी आहेत। कारण डोळ्यांना होणारे सर्वच आजार हे अतिशय गंभीर किंवा तीव्र स्वरूपाचे असतात आणि यातून निर्माण होणारे परिणाम हे सुद्धा अतिशय गंभीर किंवा तीव्र अशा स्वरूपाचे असतात। मुळातच चक्षु म्हणजे डोळे हे ज्ञानेंद्रिय पंचज्ञानेंद्रियापैकी एक प्रमुख ज्ञानेंद्रिय आहे आणि त्यातूनच डोळ्यांच्या पटलांना होणारे आजार हे सुद्धा अत्यंत गंभीर स्वरूपाचे असतात, कारण त्यातून बाधा निर्माण होते ती दृष्टीला। मित्रांनो, तुम्ही ओळखलाच असेल आजचा विषय आहे डोळ्यांच्या पडद्यांना होणारे विकार व आयुर्वेद भाग 2। विषय तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवर परत एकदा बघू शकता। विषय आहे डोळ्यांच्या पडद्यांचे विकार व आयुर्वेद। अर्थातच हा विषय साधा जरी वाटत असला तरी हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि गरजेचे आहे या विषयावरती चर्चा होणे। आणि या चर्चेसाठी आपल्याला हवे एक तज्ञ व्यक्ती, म्हणून या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वैद्य आबासाहेब गडदे सर। नमस्कार सर, मी सह्याद्री वाहिनी व हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे आपल्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। तसे सर ह्या सर्वांना सुपरिचित व्यक्तिमत्व आहेच, तरी सुद्धा मी सरांचा थोडासा परिचय करून देतो। सर हे आयुर्वेदाचार्य व आयुर्वेद तज्ञ आहेतच, यासोबतच सर 17 वर्षापासून श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक चिकित्सा करत असतात। लहान मुलांचे विकार, स्त्रियांचे विकार, वंध्यत्व, वाताचे सर्व आजार, मेंदूचे विकार यासह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवर सर यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सा अत्यंत प्रभावीपणे करता। यासोबतच सर्वात मुख्य म्हणजे डोळ्यांच्या सर्व दुर्धर विकाराची चिकित्सा करण्यामध्ये सरांचा विशेष अशा स्वरूपाचा हातखंडा आहे। श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय, सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे येथे सर प्रामुख्याने चिकित्सा करतात। पण यासोबतच सदाशिव पेठ पुणे, यासोबतच शिवसेना भवन, दादर मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, सोलापूर, नांदेड, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा सर आपली आयुर्वेदिक सेवा ही करत असतात। नमस्कार सर, मी पुन्हा एकदा तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। सर, आपण मागील भागामध्ये अशी माहिती घेतली होती की डोळ्यांना येणारे सूज याचे लक्षणे बघितली होती, तर डोळ्यांना येणारे सूज याची अजून काय लक्षणे तुम्ही सांगाल? मुळात काय, मागच्या भागात जो आपण विषय पडद्यांचे विकार याची सुरुवात केली होती, त्याचे वेगवेगळे विकार आहेत, मागे मी सांगून ठेवलेत, परत एकदा प्रेक्षकांसाठी मी रिपीट करतो। पडद्याला वारंवार येणारी सूज आहे, पडदा निखळणं, त्याला रेटिनल डिटॅचमेंट म्हणतात। रेटिनल ब्लिडिंग आहे, म्हणजे पडद्यावरती रक्तस्राव होतो। पडद्याला छिद्र पडतं, त्याला मॅक्युलर होल म्हणतात। म्हातारपणामुळे जी झीज होते, जशी सांध्यांची होते तशीच पडद्याची झीज व्हायला लागते, त्याला रेटिनल म्हणजे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतात। रेटिनायटिस पिगमेंटोजा म्हणजे रातांधळेपणा, अशी वेगवेगळी विकार आहेत। ही कॉमन आढळणारी विकार आहेत, त्याच्या सुरुवात आपण मागच्या भागात केली होती। मागच्या भागात मोगम आपण पडद्याच्या येणाऱ्या सुजेबद्दल बोलत होतो। मुळात काय, पडद्याची सूज येते कशामुळं आणि ती वारंवार काय येते? मागच्या भागात जे आपण सांगितलं की मूळ कारणावरती, मूळ कारण काय आहे याच्यावरती आयुर्वेद फोकस करतो। आधुनिक आणि आयुर्वेद शास्त्रातला मूळ जो डिफरन्स आहे तो हा की आधुनिक शास्त्र काय दिसतंय त्याच्यावर ट्रीटमेंट करतं आणि आयुर्वेद हे का दिसतं ह्याच्यावर ट्रीटमेंट का, हा बेसिक फरक आहे। त्यामुळे समूळ ट्रीटमेंट ही आयुर्वेद चिकित्सेने जी केली जाते किंवा आयुर्वेद शास्त्राच्या अनुषंगानं एखाद्या विकाराची जी समूळ चिकित्सा होण्याचं कारण, त्याचं मूळ कारणच काय, त्या विकाराचं मूळ कारण काढून टाकलं जातं। जसं आरोपी म्हणजे लहान मुलांची प्रीमॅच्युरिटी जे असेल तर त्यांची पडद्याची डेव्हलपमेंट होत नाही, किंवा ह्या संदर्भात मी मागच्या भागात बोललो होतो। तसं पडद्याच्या सुजेच्या बाबतीत साधं आम्लपित्ताचा जरी विकार असेल, म्हणजे जिरलेला आम्लपित्त सांगतोय, म्हणजे लोकांना हे माहिती आहे, प्रमेय आहे, म्हणजे मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे, हे विकार असताना बऱ्याच वेळेला पडद्याला सूज येऊ शकते आणि त्याच्यात ते सांगूनही ठेवले, म्हणजे व्हायटल ऑर्गनवरती ह्या विकारांमध्ये परिणाम होतो। पण आम्लपित्ताच्या विकारात पडदा खराब होतो किंवा आम्लपित्ताच्या विकारात पडद्याला सूज येते हे लोकांना माहितीच नाही। म्हणजे आम्लपित्ताचे पेशंट असे आहेत, माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांपैकी 100 रुग्ण जर मी रेटिनल इडिमाचे म्हणजे पडद्याला येणाऱ्या सुजेचे बघितले, त्याच्यातले 40 हा रेशो जवळपास मधुमेहाच्या रुग्णांच्या बाबतीत येतो आणि 40% हा रेशो हा जवळपास आम्लपित्ताच्या विकारांमध्ये येतो।
म्हणजे इतका मोठा परिणाम आम्लपित्ताचा आहे. हे सांगण्याचं कारण का? कारण बऱ्याचदा आज ज्या वेळेला म्हणजे पडद्याला सूज आली हे लोकांना कळतं कसं, तर दिसणं कमी होतं, डोळ्याला थणक लागायला लागते, अस्पष्ट दिसायला लोक ज्यावेळेला डोळ्याच्या डॉक्टरकडे जातात, नंबर बघितलेला असतो, त्यात काय फरक दिसत नाही. म्हणजे ज्यावेळेस स्कॅनिंग केलं जातं त्यावेळेला लक्षात येतं की पडद्याला सूज आली. मग त्याची ट्रीटमेंट इंजेक्शन स्वरूपात आहे. म्हणजे त्याला आधुनिक शास्त्रात वेगळी ट्रीटमेंट नाही, त्याला इंजेक्शन दिलं जातं, तात्पुरत्या स्वरूपात सूज कमी येते, परत सूज आली की परत इंजेक्शन, आणि या चक्रव्यूहात माणूस अडकतो. मुळात आधुनिक शास्त्राची चिकित्सा चुकीची असं आपण अजिबात म्हणत नाही, कारण त्या शास्त्रात ती चिकित्सा आहे, सूज आली की इंजेक्शन, ह्याच्या व्यतिरिक्त सुजेसाठी ट्रीटमेंट नाही. पण सूज आली इंजेक्शन घेतलं तर ती कायमस्वरूपी सूज जाते का? नाही जात. ह्याचं कारण का? कारण मूळ कारण हे आम्लपित्त आहे. मग आम्लपित्ताच्या पेशंटमध्ये मुळात पडद्याला सूज वारंवार काय येते, तर तुम्ही ऐकलं असेल किंवा बघतोय आपण नित्य प्रॅक्टिसमध्ये, आम्लपित्ताचे पेशंट आले, आपण मला केस हिस्ट्री आहे, मला संधिवाताचा पेशंट आला असेल आणि त्याची हिस्ट्री घेताना मला कळालं सपोज ह्याला आम्लपित्त आहे. ज्यावेळी मी आम्लपित्ताचे प्रश्न विचारतोय आणि आपण त्याला औषध देऊ म्हटलं की पेशंट लगेच अंगावर झुरळ पडल्यासारखं, नको नको मला त्याची ट्रीटमेंट करायची गरज नाही, मी घरच्या घरी त्याला मॅनेज करतो, मला फक्त संधिवाताची ट्रीटमेंट करा, मला त्वचा विकाराची ट्रीटमेंट करा, मला डोळ्याची ट्रीटमेंट करा. त्यांच्या हे गावीच नाही आहे. मुळात हे आम्लपित्तामुळे संधिवात होऊ शकतो, सांध्यांना सूज येऊ शकते, सांध्यांना वेदना होऊ शकतात, त्वचा विकार होऊ शकतात, डोळ्यांचे विकार होऊ शकतात, केसांचे विकार होऊ शकतात. हे एका आम्लपित्तानं होतं. मग आपण त्यांना समजवायला लागल्यानंतर लक्षात येतं, आणि मग त्यांच्या दिनचर्या ज्यावेळी विचारतो त्यावेळी त्यांच्या लक्षात येते की त्यांच्या जेवणाच्या वेळा अनियमित आहेत, झोपण्याच्या वेळा अनियमित आहेत, आणि काही महाभाग असे करतात की मध्यरात्री जर पित्ताचा त्रास व्हायला लागला की थंड दूध पी किंवा सकाळी रोज पाणी पिऊन उलट्या कर. आयुर्वेदात तुम्हाला डॉक्टर माहिती असेल की वमन म्हणून एक प्रोसेस सांगून ती खूप मोठी शोधन चिकित्सा आहे. म्हणजे जवळच्या मार्गातून शरीरात साठलेल्या दोषां जे आहे ते बाहेर काढून टाकणं, ही शोधन चिकित्सा आहे. मग ती वमन असेल, विरेचन असेल, बस्ती, ह्या कन्सेप्ट सांगून ठेवले. ती करायची एक विविक्षित पद्धत आहे. म्हणजे स्नेहन व्हायला पाहिजे, तेलानं अंगाला मसाज व्हायला पाहिजे, पोटात स्नेह गेला पाहिजे, मग स्वेदन व्हायला पाहिजे, आणि असं 7-8 दिवस केल्यानंतर एक दिवस स्नेह विश्राम होऊन मग 9व्या दिवशी ओकारी आहेत. ही एक कन्सेप्ट आहे. ते शाखागत झालेले दोष म्हणजे शरीरात फाकलेले दोष कोठ्यात आणणं, मग ते मऊ पडणं, त्यासाठी मसाज करणं, मग ते कोठ्यात आणून मग ते बाहेर काढण्यासाठी तुम्ही काढा देऊन मग ते बाहेर काढणं. आणि काय हे न बघता, ह्याचा शास्त्राचा विचार न करता, कोठ्यात आलेलं पित्त, त्याचा जळजळ, मळमळ संबंधित लक्षणं दिसत आहेत म्हणून लोक रोजच्या रोज पाणी पिऊन ओकाऱ्या काढतात, आणि मग ह्याचा परिणाम भविष्यात तुमच्या पडद्यावरती दिसायला लागतो. किती साधी गोष्ट आहे. आणि मग ह्याच्यात ह्या केसेसमध्ये ज्या वेळेला पडद्याची सूज वारंवार आहे, एक डोळा गेलाय, दुसऱ्याला सूज यायला, असे पेशंट आले अगदी 2-3-4 महिन्यात, ज्या वेळेला आपण त्यांना आम्लपित्ताची चिकित्सा करतो, मुळात रेटिनल इडिमा हा साध्य असाध्य हा विषयच नाही. म्हणजे आधुनिक शास्त्रात तो साध्य आहे की असाध्य, आयुर्वेदात तो साध्य आहे की असाध्य हा विषय नाही. मुळात त्याचं कारण काय, आणि ते जे कारण आहे ते जर साध्यत्वाकडे आहे किंवा ते साध्य करता येण्यासारखं आहे, ते टाळता येण्यासारखं आहे, आणि तो मूळ विकार बरा करता येणार असेल तर त्यातून उत्पन्न कोणताही विकार असेल तर तो आपल्याला बरा करता येतो. मग आम्लपित्तातनं वारंवार येणारी जर सूज असेल तर ज्यावेळी आपण 3-4-6 महिने ज्यावेळी XYZ आपण ट्रीटमेंट करतो कालावधीसाठी, जे आजार किती जुना आहे त्याच्यावरती डिपेंड आहे, ज्यावेळी त्याची ट्रीटमेंट करायला लागतो त्यावेळी तो आम्लपित्तही बरा व्हायला लागतो, त्याचे शरीरात इतर जे दुष्परिणाम तयार झालेले आहेत तेही कमी करायला लागतो, आणि हा विकार आपल्याला कायमचा बरा करता येतो. म्हणजे साध्या आम्लपित्तातनं जर पडद्याला सूज येत असेल तर वेळीच त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आम्लपित्तानंतर वातरक्त नावाचा एक विकार आहे. वातरक्त म्हणजे सांध्यांचा विकार. सांध्यांचे वेगवेगळे विकार आहेत. संधिवात आहे, आमवात आहे आणि वातरक्त. संधिवात म्हणजे नुसत्याच सांध्यांच्या वेदना व्हायला लागतात. आमवात म्हणजे सांध्यांना सूज येते, कधी हा सांधा दुखतो तर दुसरा कधी तो सांधा दुखतो, आलटून पालटून सांधे दुखत असतात, त्याला संचारी वेदना म्हणतात. आणि वातरक्त म्हणजे ज्याच्यामध्ये ह्या आमवाताची पुढची अवस्था, ज्याच्यामध्ये हातापायाचे बोट किंवा हात पाय वाकडे व्हायला लागतात वेदना होऊन, ह्याला वातरक्त म्हणतो. मुळात हा ज्यावेळेला वातरक्तासारखी सिम्पटम शरीरात दिसायला लागतात, ॲलोपॅथीत ह्याला अनालॉगस कोणता विकार सांगता येईल, युरिक ऍसिड गाऊट किंवा युरिक ऍसिड लेवल रेज व्हायला लागतात. ह्याची जी ट्रीटमेंट आहे त्यांची तात्पुरती पेन किलर किंवा तो विकार तात्पुरता शमन करायची चिकित्सा आहे. मूळ विकार बरा होत नाही. कोणताही विकार, मी दरवेळेला हे सांगत असतो, तुम्ही अन्न खाताय तर पोषक भाग होऊन शरीराचं पोषण हे होणार आहे, पण अन्न खाताय म्हणजे सगळेच्या सगळं पोषक भाग नाही ना तयार होत, त्याचा मळ आणि मूत्र हे तयार होणार आहे ना. म्हणजे तुम्ही अगदी खारीक खोबरं बदाम काजू पिस्ता खा, म्हणजे हे चांगले ड्रायफ्रुट्स खाल्ले, चांगलं खाल्ले म्हणून मळ तयार नाही होणार असं नाही होणार. शरीराला पाहिजे तेवढं शरीर तयार करून पोषक भाग घेणार आहे, आणि जे नको आहे ते शरीर फेकून देणार आहे. तसं शरीरात काहीही टाकलं तर त्याचा बाय प्रोडक्ट तयार होणार. म्हणजे तो एक तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र ह्या 7 धातूमध्ये कन्वर्ट होईल चांगल्या पद्धतीनं, किंवा त्याचे काही विकृत भाग तयार होईल.
आता तुम्ही काय खाताय त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे सपोज आपण मिरची खातो, हिरवी मिरची खाल्ली, गुददा हे सिम्पटम दिसणार आहे. म्हणजे शौचाच्या जागी तुम्हाला जळजळ होणं हे क्रमप्राप्त आहे. सततचं तुमचं जागरण व्हायला, तोंड तुम्हाला येणं साहजिक आहे, कारण रक्तातल्या पित्ताचा उद्रेक व्हायला लागतो. म्हणजे सांगायचा मुद्दा, तुम्ही जर चांगलं खाल्लं तर तुमचा वात पित्त कफ हे चांगलं तयार होईल. वात पित्त कफ हे तुमच्या पचन काळात तयार होणारी गोष्ट आहे, ती काय कुठून आभाळातून येणारी गोष्ट नाही. तुम्ही जे चांगलं चुंगलं खाल ती पचन काळात, म्हणजे ज्यावेळी जेवण करता त्यावेळेला कफाचा उद्रेक म्हणजे कफाची उत्पत्ती आहे. ज्यावेळेला अन्न पचन काळ आहे त्यावेळेला पित्ताचं उत्पत्ती सांगून ठेवली, आणि ज्यावेळेला सार किट्टे विभाजन होणार आहे त्यावेळेला वाताची उत्पत्ती सांगली. हे ज्यावेळेला तुम्ही विकृत खायला लागता, म्हणजे तळलेलं खाताय, चायनीज खाताय, बाहेरचं खाताय, आंबवले खाताय, ह्या गोष्टी खायला लागल्यानंतर जो अन्न खाल्ल्यानंतर जो कफ तयार होईल तोही खराब होणार आहे. अन्न पचताना जे पित्त तयार होईल तेही खराब होणार आहे. आणि मळ आणि मूत्र वेगळं होताना जे सारकिट्ट विभाजन म्हणतो त्यावेळेला जो वात तयार होईल तोही खराब व्हायला लागणार. मग वात रक्त होण्यामागचं कारण तुमची जे जेवणाची अनियमितता आहे, दिनचर्येची अनियमितता आहे, तुमचं नॉनव्हेज खाणं खूप मोठ्या प्रमाणात आहे, उष्ण खाणं खूप मोठ्या प्रमाणात आहे, तुमचा व्यायामच नाही, ह्या सगळ्या मूळ कारण शोधावं लागेल ना. हे कारण शोधलं की मग वात रक्तानं जसं सांध्यांना सूज येते, वात रक्त नावाच्या जसं सांध्यांच्या विकारांमध्ये संधी शुल्क किंवा संधी शोथ हे सिम्पटम दिसायला लागतं, तसं पडद्यालाही सूज यायला लागते. आणि मग ज्यावेळेला हा वात रक्त भरावा लागतो त्यावेळेला आपल्याला पडद्याची सूज सहजगत्या कमी करता येते. म्हणजे हे लोकांना हे सांगण्याचा मुद्दा, हे साधे साधे आजार आहेत. आता हे काही नसताना मोठ्या विकारांमध्ये होतं. म्हणजे पडद्याला सूज वारंवार बऱ्याचदा हायपरटेन्शनमध्ये येऊ शकते, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक बसतो, जसं हृदयात ब्लॉक बसतो तसं बऱ्याच पेशंटमध्ये पडद्याला रक्तप्रवाह करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये गुठळी झालेली असते. मग त्याच्यामध्ये गुठळी झाली की पुढच्या पडद्याला, त्या जिथं गुठळी झाली त्याच्या पुढच्या भागाला रक्तप्रवाह होतच नाही. मग बऱ्याच वेळेला एकतर पडद्यावरती रक्तस्राव होतो किंवा पडद्याला सूज यायला लागते. मग अशा वेळेला तो पडद्याचा विकार आहे का? नाही. जर रक्तवाहिनीमध्ये गुठळी होती आणि पडद्याला सूज यायला लागली तर तो रक्ताचा दोष आहे ना. बरोबर आहे ना. आता हार्ट अटॅक येतोय, हार्ट अटॅक आल्यानंतर अँजिओप्लास्टी झाली, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर परत हार्टसाठी काय करतायत? काहीच नाहीत करत ते. त्यांना इकोस्प्रिन सारखी XYZ औषधं जी रक्त पातळवायची दिली जातात की हे मेंटेन करा. बरं, हे घेऊनही भविष्यात परत अँजिओप्लास्टी करायची वेळ येतेच की. बरोबर. म्हणजे मुळात काय करतोय आपण, ती शक्यता कमी करायसाठी त्या ज्याच्यामुळे जे काय दिसते त्याच्यावर ट्रीटमेंट करतोय. पण जी रक्तवाहिन्याच्या मध्ये ज्या गुठळ्या होत आहेत, रक्ताच्या ज्या गुठळ्या होत आहेत त्या होऊच नाही, ह्याच्याची जर ट्रीटमेंट केली गेली तर सूजच नाही येणार आहे. मग ह्याची ट्रीटमेंट करताना मात्र लिव्हर म्हणजे यकृताची ट्रीटमेंट करावी लागते. बऱ्याच वेळेला मग आता मला प्रश्न पडत, ह्यांना लोकांना प्रश्न पडतो की आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये करत असताना पडद्याची सूज आहे, तुम्ही लिव्हरचं काय सांगत बसलाय? तर मूळच कारण असं आहे की रक्ताची उत्पत्ती लिव्हरमध्ये यकृतात आहे. जर त्या यकृताचं लिव्हरचं फंक्शनच कमी झालं असेल तर क्वालिटी नाही का खराब होणार? म्हणजे जर तुम्हाला ताप आला असेल तर तुम्हाला मग सांगितलं की तुम्ही अर्धा किलो मटण खा, नाही होणार आहे. म्हणजे भूक मंदावलेली असते. आयुर्वेदात म्हटलं देह इंद्रिय मन संताप म्हणजे ताप आहे. म्हणजे अंग गरम झाले म्हणून आयुर्वेद ताप मानत नाही. मनाचा संताप व्हायला लागला तर समजावं की ताप आहे. म्हणजे आता लोकांना वाटतं अरे मनाचा संताप म्हणजे काय? तर बऱ्याचदा असं होतं की आवाजही सहन होत नाही. आणि ताप आल्यानंतर जो ताप आलाय आणि चायनीज खातोय, जो ताप आलाय आणि गाडीवर चला फेरफटका मारू अशी भावना होती, त्याला ताप कसा म्हणणार ना आपण? अंगाचा देहश्मा वाढला म्हणजे आयुर्वेद ताप मानत नाही. बरोबर. तर मग ज्या वेळेला काही नकोसं वाटायला लागतं, आवाज नकोसं वाटायला लागतो, पडून राहावं असं वाटायला लागतं, चिडचिड व्हायला लागते, ह्या सगळ्या गोष्टी मनाशी संबंधित असतील आणि मग अंगाचं टेम्परेचर आहे, काहीच करायची इच्छा होत नाही, उदास वाटते, ह्या सगळ्या गोष्टींचा ज्वरामध्ये विचार केला जातो. बरोबर. आता बऱ्याचदा हे काहीच नसतं. म्हणजे मानसिक म्हणजे हे खरं तर चर्चा दुसरीकडे सरकते पण तरी हे गरजेचं आहे म्हणून सांगतो. मानसिक विकार बऱ्याचदा आमच्याकडे असं होतं की म्हणजे मानसरोगाची चिकित्सा करणारे आधुनिक शास्त्राचे बरेच डॉक्टर बसलेत, पण आमच्याकडे एखादी बाई आलेली असते, येते पाळीच्या आजारासाठी, औषध पाळीच्या आजाराची देतो आणि बाई बरी होते ना, नवरा पुढच्या वेळी म्हणतो डॉक्टर तुम्ही काय औषध दिले की बाई माझी बायको माझी शांत झाली. आपण स्वभाव शांत व्हायचं औषध दिले का? नाही दिलेले. मुळात कशाची ट्रीटमेंट केलेली असते? ज्वराची. ज्वराची म्हणजे हिस्ट्री घेताना त्या बाईनं मला कुठेतरी सांगितलं असतं की मागे ताप येऊन गेलाय, मग पाळीच्या तक्रारी चालू झाल्यात आणि मग पाळीच्या तक्रारीची ट्रीटमेंट न करता मी त्या तापाची चिकित्सा केली. तर तापाची चिकित्सा केली की पाळीच्या तक्रारी गेलेत आणि जी बाईची चिडचिड वाढली होती ती बंद झाली. म्हणजे जे मागाशी मी सांगितलं देह इंद्रिय मन संताप, मनाचा संताप म्हणजे चिडचिड होणं किंवा रागराग होणं किंवा नकोसं वाटणं, उदास वाटणं, हे मनाशी संबंधित लक्षणं आहेत. हेही ज्वरातले आहेत. म्हणजे किती मोठा होलिस्टिक अप्रोच आयुर्वेदातला आहे. तसं ह्या गुठळ्यांचं वर्णन करताना गुठळ्या काय होतात? रक्तात दोष आला. तो रक्तात दोष आलाच का? तर तो लिव्हरमुळे. यकृताचं फंक्शन कमी झालं असेल किंवा त्याचं फंक्शन चांगलं होत नसेल, ज्या क्वालिटीचं रक्त तयार व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही आणि मग त्याच्यात गडूळता येणं. म्हणजे ह्याला दुसरं उदाहरण देता येईल, डबक्यातलं पाणी असल्यानं वाहतं नदीचं पाणी आहे.
नदीचं पाणी हे स्वच्छ निर्मळच बघायला मिळेल, भले खाली शेवाळ जमू दे पण वरचं पाणी हे निर्मळच बघायला मिळेल. डबक्यातलं पाणी मात्र किडे आधी सुरुवातीला स्वच्छ दिसल्यानंतर किडे व्हायला लागतील त्याच्यात. हा जो फरक आहे ना, तसं जर रक्ताची क्वालिटी म्हणजे यकृताचं फंक्शन खराब व्हायला लागलं, लिव्हरचं फंक्शन खराब व्हायला लागलं तर रक्ताची क्वालिटी खराब व्हायला लागते, रक्तातलं पित्त कमी व्हायला लागतं, रक्तातलं स्निग्धता कमी व्हायला लागते आणि रक्त घट्ट होऊन गुठळ्या व्हायला लागतात. मग ह्याची चिकित्सा करताना मात्र आपल्याला लिव्हरची चिकित्सा करायची. तर हे जसं आपण रक्ताच्या गुठळ्यांच्या बाबतीत यायला लागतं, त्या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यात आपल्याला पडद्याची सूज येऊ शकते आणि त्याची आपल्याला ट्रीटमेंट ही त्या अनुषंगाने करता येऊ शकते. अर्थातच ही चर्चा अशी सुरू राहणार आहे, पण आता मात्र वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळ्यांच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद भाग 2 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, मुख्य शाखा धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. इतर शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. दूरध्वनी क्रमांक 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्यांच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद भाग 2 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, मुख्य शाखा धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. इतर शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. दूरध्वनी क्रमांक 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्यांच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद भाग 2 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, मुख्य शाखा धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. इतर शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. दूरध्वनी क्रमांक 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आपण विषय बघत होतो डोळ्यांच्या पडद्यांचे विकार व आयुर्वेद. आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून आहेत वैद्य आबासाहेब गडदे. तर सर, तुम्ही लिव्हर किंवा यकृत याच्या पॅथॉलॉजीबद्दल काही सांगत होतात, तेही चर्चा आपण इथे सुरू ठेवूया. हे जसं मगाशी मी सांगितलं की रक्तात गुठळी आहे आणि ती लिव्हरशी किंवा यकृताशी संबंधित विकार असेल तर ते होत असतं. बऱ्याच आपण बघत असतो की मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आहे. मेंदूमध्ये रक्तस्राव झाला असेल तर त्याची ट्रीटमेंट करताना वाताची ट्रीटमेंट सांगून ठेवली. म्हणजे वाताची ट्रीटमेंट ह्या अर्थ की रक्तस्राव झाल्याने पक्षाघात झाला म्हणजे पॅरालिसिस बसलाय. तर आता दोन भिन्न गोष्टी आहेत. रक्तस्राव म्हटलं की रक्तपित्त हे डोक्यात येतं रुग्णांच्या म्हणजे वैद्यांच्या, आणि पक्षाघात वातविकार आहे आणि पक्षाघातात विरेचन सांगून ठेवले. म्हणजे आता जसं गंमत अशी आहे, पडद्याला सूज आलेली आहे, रक्तस्राव झालाय पडद्यावरती, कशामुळे? गुठळीमुळे. आणि अशात आपण ट्रीटमेंट करताना बऱ्याचदा पक्षाघातासारखी करावी लागते. मग पक्षाघाताची ट्रीटमेंट ही लिव्हरच्या अनुषंगाने म्हणजे विरेचन हे त्यात महत्त्वाचं सांगून ठेवले. जर अशा रुग्णांमध्ये आपण विरेचन करायला लागलो, पोटात तूप द्यायला लागलो, पोटात तूप देऊन 8व्या दिवशी 9व्या दिवशी जुलाबाचं औषध द्यायला, किंवा नित्य विरेचन ही कन्सेप्ट आहे. म्हणजे रुग्णाचं म्हणजे आयुर्वेदात असं सांगून ठेवलं, ट्रीटमेंट ही व्यक्तिपरत्वे बदलते. म्हणजे सपोज ताप आहे, तापाचं औषध XYZ एका म्हणजे 4 रुग्ण आले तर 4ही रुग्णांच्या तापाचं औषध वेगळं असू शकतं. आम्लपित्ताचे पेशंट 4 आले तर 4ही पेशंटचे आम्लपित्ताचे औषधे वेगळी असू शकतात. कारण रोगाचं बळ काय आहे, तो विकार किती वर्षांपासून आहे, रोगाची प्रकृती काय आहे, ती सिम्पटम कोणत्या ऋतूत जास्त उत्पन्न होत आहेत, ह्या विकाराची कोणकोणत्या स्रोतस किंवा अवयवाच्या अनुषंगाने लक्षणं उत्पन्न झाली, त्या अनुषंगाने औषधाचा डोस, औषधाचा काळ, औषधाचं अनुपान वेगळं असू शकतं. अनुपान म्हणजे कशासोबत औषध घ्यायचं ती गोष्ट. हे जसं सांगतोय ना तसं प्रत्येक व्यक्ती परत्वे ट्रीटमेंट ही वेगळी असू शकते. म्हणजे काही लोकांना आपण विरेचन देऊ शकतो, काहींना बस्ती असते. मुळात दोष कोणता आहे लिव्हरचा, तर लिव्हरच्या अनुषंगानं हे आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. हे जसं आम्लपित्ताच्या बाबतीत सांगितलं, हे जसं तुम्हाला रक्तात गुठळ्या झाल्यात लिव्हरच्या हिशोबाने सांगितलं, जसं वात रक्ताच्या अनुषंगाने सांगितलं, तसं बऱ्याच वेळेला क्रोनिक कॉन्स्टिपेशन असताना सुद्धा आपल्याला पडद्याला सूज वारंवार येताना दिसते. मग बऱ्याचदा असं होतं की तुम्ही ऐकलं असेल की हार्ट अटॅक आला की 1 ते 2 पेशंट तर आपल्याला असे भेटतातच. शौचाला गेलाय, शौचाला खूप जोर देत होता आणि मग त्यानंतर छातीत पेन व्हायला लागलं, नंतर लक्षात आलं की हार्टचा इम्पॅक्ट आलाय किंवा हार्ट अटॅक सारखी लक्षण दिसायला लागली. मुळात हे होतं कशामुळं?
क्रोनिक कॉन्स्टिपेशन हे म्हणजे कोठ्यात मोठ्या आतड्यात ज्यावेळेला वात मोठ्या प्रमाणात वाढायला लागतो किंवा मोठ्या आतड्याची हालचाल कमी व्हायला लागते, परत हे हालचाल करणारं कोण आहे, परत हे हालचाल करून घेणारं कोण आहे, तर लिव्हर आहे. दरवेळेला आपण म्हणत असतो, म्हणजे जसं मी मागाशी सांगितले की काहीतरी आपण खाल्लंय तर त्याचा काहीतरी बाय प्रोडक्ट तयार होणार आहे. तसं रक्त तयार होताना एक फेन भाग म्हणून तयार होतो, त्याच्यापासून फुफ्फुस बनतात, आणि किट्ट भाग मळ भाग तयार होतो, त्याच्यापासून आतडी बनतात. तर त्याचा परिणाम ह्या आजाराच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात घ्यायला लागतो. यासोबतच आता एक फोन येतोय. मारुती बोलताय सांगोल्यावरतून. नमस्कार मारुती, तुम्हाला आवाज येतोय? आवाज येतोय. नमस्कार, बोला. योगा सर. हा नमस्कार. योगा सर, माझा प्रश्न असा आहे, हा माझं वय 60च्या पुढं आहे बर आणि डोळ्यानं एका डोळ्याची लेन्स बसवली आहे, बर दुसऱ्या डोळ्याला काही दिसत नाही बर आता चालू. बर म्हणजे ज्या डोळ्याला लेन्स बसवल्या त्या डोळ्याला दिसत नाही की दुसऱ्या डोळ्याला दिसत नाही? नाही, लेन्स बसवलेल्या डोळ्याला दिसतं या, बर दुसऱ्या डोळ्याला दिसत नाही. दुसऱ्या डोळ्यानं काही दिसत नाही. मग डोळ्याच्या डॉक्टरला दाखवलं का? मोतीबिंदू आहे म्हणून सांगितलं होतं का? सांगितलंय, दुसऱ्याचं बी ऑपरेशन करा म्हणते ते. मग केलं नाही? हा, मग तुमचं आयुर्वेदिक काय औषधानं जर होत असेल तर आपण बघू म्हणलं. नाही, सांगतो मी तुम्हाला. नाही केलं. धन्यवाद. सांगतो. कसं आहे, मुळात ह्याला लिंगनाशी म्हणतात. हो. ह्याला ही जी कॅटरॅक्ट गोष्ट आहे, ह्याला जे आयुर्वेदानुसार जे आयुर्वेदाचे सर्जन आहेत त्याला अश्रुश्रुत म्हणतो आपण. त्यांनी ह्याची चिकित्सा शस्त्रकर्म ही सांगून ठेवली. सुरुवातीच्या अवस्थेत असेल तर औषधाचे सुरुवातीला ह्या अर्थे म्हणतोय आपण. मोतीबिंदू म्हणजे काय, तर शरीरातली झीज किंवा वयोमानाने शरीरात डोळ्यात लेन्समध्ये होणारे बदल आहेत. सुरुवातीचे ह्याला ज्या वेळेला वातविकार असेल, वाताचा प्रकोप आहे, पित्ताचा प्रकोप आहे किंवा कफाचा प्रकोप आहे, त्याच्यामुळे ते डिजनरेशन होत असेल, सो इनिशियल स्टेज असेल तर आपल्याला रसायन चिकित्सा, दोष शमन करणारी चिकित्सा, अंजन आणि काही अच्छोतन आहे ज्याच्यातनं डोळ्यातल्या दोषांचं निरण, जसं आपण मगाशी आता विषयाच्या अनुषंगानंच आहे, विरेचन आहे म्हणजे पोटातले दोष शौचाच्या मार्गातून बाहेर काढणार आहे. हे जसं करतो तसं अच्छोतन अंजन ह्या आयुर्वेदात 2 प्रोसेस अशा सांगून ठेवलेत, जे कोठ्यातले दोष जसे बाहेर काढतो तसे डोळ्यातले दोष बाहेर काढतात. म्हणजे त्यांना नेत्रस्राव हे सिम्पटम दिसतं. बऱ्याचदा लोक म्हणतात की अरे औषध फार झोमते, ते त्यासाठी दिलेलं आहे. त्याशिवाय झोमल्याशिवाय ते डोळ्यातनं बाहेर पाणी येत नाही आणि दोष कमी होत नाहीत. तर इनिशियल स्टेजला हे केलं की आपल्याला ते बऱ्याचदा त्याचा फायदा होताना दिसत असतो, सगळ्याच केसेसमध्ये होत नाही. पण आता जे सांगोल्याच्या पेशंटनी फोन केला होता त्यांना दिसायचं बंद झाले, म्हणजे बऱ्यापैकी मोतीबिंदू पिकलाय. ह्या अवस्थेत फार शक्यता कमी असते की कुठल्याही शमन किंवा औषध चिकित्सेनं बरे होईल. शस्त्रकर्म करणं गरजेचं आहे आणि ते लवकरात लवकर करून घ्यायला पाहिजे. कारण ऑलरेडी तुमचं जर दिसणं बंद झाले आणि जर तुम्ही अजून टाळत राहिला तर बऱ्याच वेळेला ग्लॉकोमा म्हणजे हा विकाराचं पूर्ण पर्यवसन हे काचबिंदूत होत असतं. त्यामुळे लगेच एकतर पुण्याला आला तरी चालणार आहे, आपल्या इथे त्याचे शस्त्रकर्म करता येऊ शकतं किंवा इतर ठिकाणी जवळच्या कोणत्याही डॉक्टरकडे जाऊन लवकरात लवकर शस्त्रकर्म करून घेणं किंवा सर्जरी करून घेणं हे गरजेची गोष्ट आहे, ह्याच्यात टाळून चालणार नाही. तसं ओघात आता मगाचा जो विषय आपला राहिला की पक्वाशयाला स्टिम्युलेशन कोण देतं, पक्वाशयाची मुवमेंट जी आहे, जसं हृदयाचं पंपिंग आहे, जसं हार्टबीट म्हणतो, तसं आतड्याची जी हालचाल होते त्याला पेरिस्टाल्सिस म्हणतो आपण. ते पेरिस्टाल्सिस होते कशामुळे ना, कुणीतरी त्याला स्टिम्युलेट करायला पाहिजे. ते स्टिम्युलेशनचं जे काम करतं ना ते लिव्हर करतं. जर तुम्हाला मलावरोधाची किंवा मल किंवा मूत्राची म्हणजे शौचाची किंवा मूत्रवेगाचं धारण करायची सवय असेल, तुम्ही सतत म्हणजे कामात असाल आणि शौचाला आले तुम्ही जात नसाल, लघवीला आले तुम्ही जात नसाल, किंवा तुमचं पोट साफ व्हायची बऱ्याच वर्षांपासून म्हणजे एक वेळच्या म्हणजे 2 वेळचं जेवण करणं 24 तासात आणि 1 वेळ शौचालय जाणं हे नॉर्मल आहे, पण तुम्ही जातच नसाल त्याला, किंवा मग 7, 8, 10 वेळा जावं लागत असेल, तर याचा अर्थ तुमच्या पोटाची भट्टी बिघडलेली आहे. लगेच कुठल्या तर वैद्यकीयकडून जाऊन ट्रीटमेंट करणं गरजेचं. आणि हे नाही झालं, वर्षानुवर्ष तुम्ही त्याच गोष्टी करत राहिलात तर ते शरीर आहे सुरुवातीला सिम्पटम दाखवतं, नंतर क्रोनिक किंवा अगदी सिव्हिअर मलावस्तंभाची लक्षणं दिसायला लागतात आणि त्याचं पर्यवसन म्हणजे सांध्यांवरती होऊ शकतं, त्वचा विकाराच्या अनुषंगानं होऊ शकतं, तोंड येणं हे होऊ शकतं आणि त्याच पद्धतीनं पडद्यालाही सूज येऊ शकते. थोडक्यात मुद्दा, पडद्याच्या सुजेबद्दल मागच्या भागातही बोललोय, आत्ताही बरेच बोलतोय. मुद्दा असा आहे, तुम्हाला मलावस्तंभ असो, तुम्हाला आम्लपित्त असो, तुम्हाला वातरक्त असो, तुम्हाला TB होऊन गेलेला असो, तुम्हाला कोणत्याही रक्ताचे विकार असू देत, तुम्हाला लिव्हरशी संबंधित आजारपण असू देत, कोणताही विकार शरीरात आहे त्याचे दुष्परिणाम शरीरात वेगवेगळ्या पद्धतीनं होतात. तसंच त्याचा पडद्यावरती परिणाम होऊन पडद्याला सूज येते. योग्य वेळेला योग्य वैद्याच्या सल्ल्यानं नाडी परीक्षण करून जर ट्रीटमेंट केली गेली तर पडद्याला वारंवार सूज येऊन
जो पडदा खराब होतो ह्याच मी भाषेत सांगतो. याचं कारण असं, आधुनिक शास्त्राची जी चिकित्सा आहे त्याची मी दरवेळेला त्याला एक उदाहरण देत असतो की व्होल्टेज कमी जास्त झालं, एकदम व्होल्टेज आलं की बल्ब उडतो. हो बरोबर. तर तसं एकदम प्रेशर वाढले, एकदम डोळ्याचे सूज वाढले आणि पडदा फाटलाय, किंवा एकदम सूज येऊन पडदा डिटॅच झालाय आणि त्याने दिसणं बंद होते, हे टाळण्यासाठी आधुनिक शास्त्राचे आपण इंजेक्शन घेतले की आपल्याला आजचं मरण उद्या ढकलतोय. म्हणजे थोडक्यात आज डोळा जातोय, त्याच्याऐवजी 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष तो सूज वारंवार येऊन नंतर खराबच होतो. त्याच्याऐवजी हे मूळ कारण शोधायला शोधण्यासाठी तुम्ही वैद्यांचा सल्ला घेतलात, जवळच्या वैद्यांना दाखवलं तर मूळ निदान करता येईल, मूळ कारण शोधून काढता येईल आणि त्या अनुषंगाने जर ट्रीटमेंट केली तर भविष्यातलं आपलं अंधत्व टाळता येऊ शकतं. एवढं साधं सोपं आहे. जरी तो विकार मोठा असला तरी योग्य वेळेला जर ट्रीटमेंट केली गेली, योग्य निदान चांगल्या पद्धतीचं झालं तर त्याची चिकित्सा खूप चांगल्या पद्धतीने, मग ती चिकित्सा करताना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पंचकर्म करता येतात, पोटातली औषधं आहेत. त्यामुळे त्याचा फक्त योग्य वेळी सल्ला घेणं आणि ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे. बरोबर. अर्थातच अतिशय उत्तम तुम्ही डोळ्यांच्या पडद्यावर सूज अतिशय विश्लेषक स्वरूपात सांगितली. या पुढे जाऊन मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की डोळ्यांचा पडदा फाटणं ही लक्षणं, या लक्षणाने पीडित रुग्ण बरेचदा असतात, तर डोळ्यांचा पडदा फाटणं याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं कसं आहे, नेमकं ह्या सुजेच्या अनुषंगानेच तो विषय येतोय. जसं मी आता विषय तो संपवताना जे सांगितलं की पडदा फाटतो. पडदा फाटतो म्हणजे काय होतं, पडद्याला सूज आली, पडद्याचे वेगवेगळे 10 लेयर्स आहेत रेटिनाचे, त्याच्यामध्ये पाणी ज्यावेळेस साठायला लागतं त्यावेळेस सुजे स्वरूपात ती सूज दिसायला लागते. ती एका मर्यादेपेक्षा जास्त साठायला लागली की पडदा फाटणार आहे. हा पहिला मुद्दा. अजून कशामुळे पडदा फाटू शकतो, मार लागल्यामुळे पडदा फाटू शकतो आणि वेगवेगळी कारणे आहेत. थोडक्यात लक्षण काय दिसतं तर आत पाणी साठतं, पडद्याच्या वेगळ्या लेअरमध्ये ती सूज येते आणि त्याच्या प्रेशर एक क्षमता संपली की, म्हणजे आता एखादा रबर घेतला किंवा फुगा घेतला, फुगात किती हवा भरली तर नाही भरता येणार ना, त्याची कॅपॅसिटी ठरली. तर तसं पडद्याची कॅपॅसिटी ती सूज एका कॅपॅसिटीपेक्षा जास्त वाढायला लागली की नंतर पडदा फाटतो. आणि मग त्याची ट्रीटमेंट जी केली जाते त्या ट्रीटमेंटमध्ये बऱ्याचदा गॅस किंवा ऑइल थेरपी ही आधुनिक शास्त्रानुसार केली जाते. मग त्याच्यातलं आतलं जे ओरिजिनल व्हिट्रस जेली जी आहे ती काढली जाते आणि मग त्याची ट्रीटमेंट गॅस आणि ऑइलने केली जाते. ओके. यानंतर आपल्याला एक फोन येतोय, आदित्यजी बोलताय बदलापूरवरून. नमस्कार आदित्य, तुम्हाला आवाज येतोय? हा येतोय. हा नमस्कार, बोला. हा, मला असा प्रश्न विचारायचा होता हा, की डोळ्यांची बस्ती केल्यावरती डोळ्यांवरती पडद्यावरील जे विकार झालेले असतात ते दूर होऊ शकतात का? काय काय परत प्रश्न विचारा. डोळ्यांची बस्ती घेतल्यावर हा, डोळ्यांवरील विकार दूर होऊ शकतात का असं विचारायचं होतं. सांगतो. खरंच खूप चांगला पण सुंदर प्रश्न विचारलाय. ह्याचं कारण असं आहे की ह्यांचाच नाही आहे बरं का, म्हणजे कॉमन आयुर्वेदिक वैद्यांची ही कन्सेप्ट आहे. नेत्रबस्ती म्हणजे तर्पण. हे तर्पण करावं का सगळ्यांच्या बाबतीत? तर्पण ही बृहन चिकित्सा आहे. म्हणजे तुम्हाला ज्यांना आयुर्वेद माहीत आहे त्यांना साम निराम, लंगन ह्या बेसिक गोष्टी माहिती असतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तापानं फणफणतोय माणूस आणि त्याला डिंकाचे लाडू आणि पौष्टिक लाडू देऊ का आपण, तर त्याला आपण काय सांगू, लंगन कर बाबा, नको खाऊस, मुगाची खिचडी घे, जरा खणखणीत भूक लागू दे मग खा. तर तसं तर्पण करताना आयुर्वेदात तर्पण करायच्या अगोदर देहशुद्धी सांगून ठेवली आहे. म्हणजे जे मागापासून आपण सांगतोय तिथं चालू परत, म्हणजे वमन, विरेचन, बस्ती. मग कफाचे विकार आहेत तर वमन, पित्ताचे विकार आहेत तर विरेचन, वाताचे विकार आहेत तर बस्ती. त्यानंतर शिरशुद्धी सांगून ठेवलेली आहे. म्हणजे देहशुद्धी करायची अगोदर देहातले दोष काढून टाकायचे आहेत. त्यानंतर शिरशुद्धी म्हणजे गळ्याच्या वरचे विकार जे आहेत, मेंदूतले दोष आहेत, डोळ्यातले दोष आहेत, कानातले दोष आहेत, नाकातले दोष आहेत, तोंडाशी संबंधित दोष आहेत, हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रोसिजर आयुर्वेदात सांगून ठेवले. त्याने ती शुद्धी करायची आहे. आणि हे सगळं केल्यानंतर हे का करायचं आहे, कारण जसं मी आता मागच्या आणि आजच्या भागात सांगतोय की मूळ कारण वेगळंच आहे, काहीतरी आम्लपित्त आहे, वात रक्त आहे, अमुक आहे, तमुक आहे, ह्या गोष्टींचा परिणाम शरीरात दोष साठतायत. त्या दोष साठले की त्याचा परिणाम डोळ्यावरती होतोय आणि मग डोळ्याला XYZ काहीतरी लक्षण किंवा विकार उत्पन्न होतोय. तर त्याची ट्रीटमेंट करायच्या अगोदर ते मूळ दोष तर काढले पाहिजेत. जे मूळ दोष कोठ्यात येतो कोठ्यातनं काढलाय, पित्ताचा येतो पित्ताचा काढलाय, कफाचा येतो कफाचा काढलाय, आणि त्यानंतर मग तो कुठं परिणाम झालाय, गळ्याच्या वरती म्हणजे कान, डोळा, नाक, तोंड ह्याच्यावरती परिणाम झालाय. तर तिथली दोष शरीरशुद्धी म्हणजे शिरशुद्धी करून घेतली आणि मग हे सगळं काढून टाकल्यानंतर डोळ्यातल्या दोष गेल्यानंतर मग त्या अवयवाला बळ द्यायची प्रोसेस म्हणजे तर्पण किंवा नेत्रबस्ती. म्हणजे उठसूट उठल्यानं नेत्रबस्ती घेतली असं नाही चालत आणि असं करूही नाही आणि कोणता वैद्य करणारही नाही.
पण नवीन वैद्यांची ही बऱ्याचदा असं पंचायत होऊन बसते की तर्पण म्हणजे काय होतं, तर्पण म्हणजे डोळ्याची ट्रीटमेंट आहे असं पकडून कोणताही रुग्ण आला, कोणत्याही डोळ्याच्या विकाराचा रुग्ण आला की तर्पण अगोदर केलं जातं. ते अतिशय चुकीची गोष्ट आहे. कारण देहशुद्धी व्हायला पाहिजे, शिरशुद्धी व्हायला पाहिजे आणि मग विकारानुरूप आपल्याला ट्रीटमेंट तर्पणाची करावी लागते. हा पहिला मुद्दा. दुसरा, काही विकार असे आहेत की ज्याला तर्पण निषिद्ध आहे. हे सामता अशी असते डोळ्यांची किंवा डोळ्यात दोष ह्या पद्धतीचे असतात की त्याच्यात तेल तूप सोडता लगेच येत नाही. एका ठराविक विविक्षित ट्रीटमेंट नंतरच करता यायला लागतं. ह्या सगळ्याचा विचार करून मग नेत्रबस्ती करावी की मग त्याचा फायदा आपल्याला नक्की घेता येतो. बरोबर बरोबर. अर्थातच ही चर्चा अशी सुरू राहणार आहे, पण आता मात्र वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळ्यांच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद भाग 2 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, मुख्य शाखा धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. इतर शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. दूरध्वनी क्रमांक 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्यांच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद भाग 2 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, मुख्य शाखा धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. इतर शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. दूरध्वनी क्रमांक 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आपण बघत होतो डोळ्यांच्या पडद्यांचे विकार व आयुर्वेद, व आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून आहेत वैद्य आबासाहेब गडदे सर. यासोबत सर आपण आता माहिती जाणून घेत होतो डोळ्यांच्या पडदा फाटण्याविषयी. तर डोळ्यांच्या पडदा फाटण्याविषयी आपण अजून काय सांगाल? जसं हे जरा तर्पणाचं बोलतो मग पडद्या फाटण्यावरती येतो. जसं आता मागाच्या ब्रेकच्या अगोदर प्रश्न विचारला होता की तर्पण योग्य व्यक्तीनं करणं म्हणजे डोळ्याचा आधार गेला, एखादा दोष गेला की बळ वाढण्यासाठी करावं. फक्त हे वैद्यांच्या सल्ल्यानं करायला पाहिजे. वैद्यांचा सल्ला न घेता, नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला न घेता स्वतः तर्पण करायला म्हणून वैद्यांकडे कुठल्याही जाऊ नका. वैद्यांनी तपासले, विकारानुरूप त्यांनी शुद्धी करून घेतली आणि मग तर्पण केले तर त्याने नक्की बेनिफिट होतील. आणि त्याचा फायदा फारसा होताना दिसत नाही. मग विनाकारण आपण त्या तर्पणाला, त्या प्रोसिजरला दोष द्यायला लागतो की मी तर्पण केलं, मी नेत्रबस्ती केलं आणि मला फायदाच झाला नाही. असं नको व्हायला म्हणून हे सांगून ठेवलं. आता आपण पडद्याच्या फाटण्याकडे येऊ. जसं मी मागाशी म्हणतो की त्याला ट्रीटमेंट आहे, ऑइल अँड गॅस थेरपी. म्हणजे त्यात काय केलं झालं, पडदा निखळला तर पडदा डोळ्याच्या आत, म्हणजे नारळात कसं पाणी असतं तसं डोळ्याच्या आत वेगवेगळ्या पद्धतीची पाणी आहेत. 3 पद्धतीची पाणी आहेत. एक आश्रू येतात ते, दुसरं ॲक्वेस ह्युमर म्हणून एक आहे जे डोळ्यातली घाण सगळी ड्रेन आउट करते आणि त्याच्यामुळेच ते जर ब्लॉक झालं तर डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि त्याला काच म्हणतो. आणि तिसरं विट्रल जेली म्हणून आहे. एक पूर्ण बॅगमध्ये पॅक केलं जातं. खोबऱ्यात, नारळात कसं पाणी असतं तसं आतमध्ये डोळ्याचं एक पाणी आहे जे डोळ्याचं प्रेशर मेंटेन करतं, पडद्याचं पोषण करतं, लेन्सचं प्रेशर मेंटेन करतं. ह्या सगळ्या गोष्टीला पोषक आणि सपोर्टिव्ह राहतं. ज्यावेळेला पडदा फाटतो त्यावेळेला ही जी नॅचरल जेली आहे ती काढली जाते आणि तिथं गॅस किंवा ऑइल भरला जातो. मग बऱ्याचदा ह्याच्यात असं होतं, ऑइल आणि गॅस भरला की जो पडदा निखळलाय, जो पडदा फाटलाय तो ऍक्च्युअली टेक्निकली तो अटॅच होतो, पण दृष्टी येईलच असं नाही. बरोबर. ह्याचं कारण असं, पडद्याचे 10 लेयर आहेत. जर ते वेगवेगळे जर सुटे झालेत की त्यांचं जे फंक्शनिंग आहे ते हॅम्पर झालेलं असतं. परत ते जुळवून येणं, परत त्या पेशी रिॲक्टिव्ह करणं आणि परत पडद्याचं फंक्शनिंग ॲज इट इज होणं फार दुर्मिळ की असायची गोष्ट आहे. मग आपण ती सर्जरी करतो की नाही, बऱ्याचदा करणं भाग आहे किंवा क्रमप्राप्त होतं. कारण डोळा वाचवणं महत्त्वाचं आहे, नाहीतर तो सुकायला लागतो किंवा डोळ्याचे वेगळे विकार मागे लागायला लागतात, सततचे काही ना काही त्रास होत असतो. मग आयुर्वेदात त्याची ट्रीटमेंट आहे का, किंवा आयुर्वेदात त्याचा विचार काय केला जातो? मुळात त्याच्यासाठी आपल्याला एक उदाहरण देता येईल. आपल्याला फ्रॅक्चर झाले किंवा अस्थिभग्न म्हणतो. आपल्याला हे माहिती आहे की हाडं सांधून येण्यासाठी, मी हे फार जबाबदारीनं सांगतोय, हाडं सांधून येण्यासाठी जगात फक्त आयुर्वेदात औषध आहे. बाकी कोणत्याही डॉक्टरकडे, कोणत्याही आयुर्वेद सोडून कोणत्याही पॅथीत हाडं सांधून येण्यासाठी औषधं नसतात. मग ते काय असतं नेमकं? हाडं सांधून यायला तुम्ही काही न औषध घेता नुसतं प्लॅस्टर जरी केलं तर ते हाडं सांधून येतं.
पण मग जी आपण ट्रीटमेंट करतो, मग कॅल्शियम घेतो, व्हिटॅमिन डी घेतो, पेन किलर घेतो, पेन किलर घेतलं म्हणून मग परत पित्ताची गोळी घेतो, हे जे आहे हे ती फ्रॅक्चर झाल्यामुळे होणारे जे त्रास आहेत ते त्रास घालवण्याची ट्रीटमेंट आहे, हाडं सांधून येण्याची ट्रीटमेंट नाही. बरोबर. मग हाडं सांधून येतात कशानं? अहो तो तुमचा शरीराचा नॅचरल भाग आहे, शरीरच करतं ते. मग हे कोण भरून आणतं? तर ते रक्त भरून आणतं. आपण HB लोह हे रक्तातले घटक भाग बनतच असतो की नाही, आहे की नाही? तर तसं हाडं एकदा जर फ्रॅक्चर झाले, अस्थि भग्न झालाय, फ्रॅक्चर झाल्यानंतर ज्यावेळेला आपण प्लॅस्टर लावतो, हाडं व्यवस्थित ज्याच्यात पोझिशनला ठेवून प्लॅस्टर करतो आणि ते 21 दिवस 42 दिवस 30 दिवस जे काही डॉक्टरच्या सल्ल्याने आपण प्लॅस्टर ठेवतो आणि त्यानंतर काढतो आणि त्यानंतर तुमचं हाडं सांधून आलेलं असतं. ते सांधून आणणं, ते नवीन फॉर्मेशन करणं हे रक्ताचं काम आहे. आयुर्वेदात रक्त म्हणजे जीवन आहे. जीवन म्हणजे हेच नवीन पेशी तयार करणं. हे काम फक्त रक्ताचं. रस रक्त मांस मेद असते माझ्या शुक्रानं म्हणजे बाळ तयार होईल, बच्चू तयार होईल, पिढी आपला वंश पुढे चालेल, पण रक्त तयार करणं हे काम फक्त रक्ताचंच आहे. तर शरीरातल्या पेशी तयार करणं काम हे फक्त रक्ताचंच आहे. आणि हे रक्त जे आहे ह्या रक्ताची दुरुस्ती करणं हे फक्त आयुर्वेदात शक्य आहे. आता ज्या वेळेला पडदा फाटलाय आणि ज्यावेळेला आपण ऑइल किंवा गॅस आतमध्ये भरतोय, पडदा तो चिकटवलाय व्यवस्थित आणि तरी फंक्शनिंग होत नाही. कारण का? कारण मुळात तो डिटॅच का झाला? तिथं पाणी XYZ सूज आली आणि त्याच्यामुळे तो डिटॅच झालाय. ज्यावेळेला ते फंक्शनिंग कमी होतं त्यावेळेला ते दुरुस्त करण्यासाठी तिथला रक्ताचा प्रवाह वाढवणं हे अतिशय गरजेची आणि मोठी जबाबदारी आहे. आणि नुसता रक्ताचा प्रवाह वाढवून चालत नाही, ते चांगल्या रक्ताचा प्रवाह वाढवायला गेले. म्हणजे डिटॅचमेंट असेल आपल्याला तर नुसतीच रक्ताचा प्रवाह न करता आधी बाबा त्या रक्ताशी संबंधित काही विकार आहेत का? मग रक्ताशी संबंधित काही विकार आहेत म्हणजे तो मधुमेह असेल तरी होऊ शकतं, रक्तदाब आहे तरी होऊ शकतं, त्वचा विकार आहे तरी होऊ शकतं, आम्लपित्त आहे तरी होऊ शकतं. म्हणजे जसं मागच्या वेळेस सुजीची कारण सांगितली, अशी अनंत कारण आहेत ज्याच्यामुळे, किंवा विरुद्ध आहार आहे, दूध फळं खाणारे लोक आहेत, दूध मांस घेणारे लोक आहेत, म्हणजे विचित्र खाणारे म्हणजे दूध आणि मिठाचे पदार्थ एकत्र सेवन करणारे लोक आहेत. अशा लोकांना म्हणजे मधुमेहाचे पेशंट तुम्ही बघितलं तर मला सांगतात आम्ही डॉक्टर फक्त 2च बिस्किट आणि चहा घेतो, आणि हे वर्षानुवर्ष करणारे आहेत. वर्षानुवर्ष जर तुमची शुगर नॉर्मल आहे, तुमचा HbA1c नॉर्मल आहे, तरी तुम्हाला पडद्याचा विकार होतोय, तरी तुम्हाला डोळ्याचा विकार होतोय, तरी तुम्हाला हृदयाचा विकार होतोय, तरी किडनीचा विकार होतोय, म्हणजे काहीतरी चुकतंय ना. हे त्या रुग्णाच्या आणि त्या रुग्णाची ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरच्याही लक्षात येत नाही. ह्याचं कारण तुम्ही फक्त व्हॅल्यू सप्रेस करताय, त्या व्हॅल्यू कमी करताय, त्या विकार जाईसाठीची ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या होतच नाहीत. मग सततचं रक्तदृष्टी करणारे हेतुसेवन व्हायला लागलं. हेतुसेवन म्हणजे गोष्टी, या आहार निद्रा ब्रह्मचर्यातल्या काही गोष्टी आहेत ज्या सततच्या चुकीच्या पद्धतीने होत राहिल्या तर रक्त खराब व्हायला लागतं, रक्ताची क्वालिटी खराब व्हायला लागते, आणि मग पडद्यासारखी सूज आल्यासारखे विकार आले की नंतर त्याचं परिवर्तन अंधत्वात व्हायला लागतं. मग मला सूज कमी करण्यासाठी तर ट्रीटमेंट करावीच लागते. लिव्हरवरती ट्रीटमेंट करणं, पर्यायीने रक्त दुरुस्त करणं हे एका बाजूला करून मग डोळ्याची ट्रीटमेंट करावी लागते. ज्यावेळेला रक्ताची क्वालिटी सुधारते, पडद्याचा चांगला छान रक्तप्रवाह सुधारायला लागलाय, तर सूज तर एका बाजूला कमी झालेली असते, पण मग ते बाइंडर जो आहे, तो बाइंडिंग आहे ते खूप छान पद्धतीने करता येतं, आणि मग जी पडद्यावरती इमेज तयार व्हायला लागते ती इमेज छान पास व्हायला लागते आणि व्हिजन मध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला लागतं. सांगताना जसं मी 2-3 मिनिटात एकदम वर्णन करताना लोकांना ऐकायला छान वाटतं, इतक्या पटकन ती होणारी गोष्ट नाही. त्याला वेळ द्यायला लागतो, निदानचं परफेक्ट करायला लागतं आणि योग्य चिकित्सा करायला लागते. हे जर केलं तर आपल्याला रेटिनल डिटॅचमेंट सारख्या मोठ्या विकाराती आयुर्वेदात आणि माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने चिकित्सा करता येते. फक्त योग्य वेळी योग्य निदान करून योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे. अर्थातच पडद्यांच्या विकाराची ही चर्चा यापुढे अशी सुरू राहणार आहे, पण आता मात्र वेळ झाली एक छोटीशी विश्रांती घ्यायची. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळ्यांच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद भाग 2 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, मुख्य शाखा धायरी फाटा, सिंहगड रोड पुणे, इतर शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. दूरध्वनी क्रमांक 9821719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. डोळ्यांच्या पडद्याचे विकार आणि आयुर्वेद भाग 2 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, मुख्य शाखा धायरी फाटा, सिंहगड रोड पुणे, इतर शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर. दूरध्वनी क्रमांक 9821719392 तसेच 9822526199 आणि 8007466161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com.
ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आपण बघत होतो डोळ्यांच्या पडद्यांचे विकार व आयुर्वेद. आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून आहेत वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, आपण डोळाचा पडदा फाटणं याबद्दल माहिती घेत होतो, तर डोळ्याचा पडदा फाटणं याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल? जसं मी मगाशी सांगितलं की कोणतीही कारणं असू देत, शरीरात एखादा विकार खूप दिवस पडून राहिला याचा अर्थ तुम्ही त्याला जपताय, त्याला बरं नाही करत. आपण जी जनरली आधुनिक शास्त्राची औषध घेतो, आम्लपित्ताची आहेत, पोट साफ होण्यासाठी आहेत, गॅसेससाठी आहेत, त्वचा विकाराची आहेत किंवा वातरक्ताची आहेत, ह्याची औषधं ही टेम्पररी तो आजार मेंटेन करतो. असं होतं का कधी की शुगरची औषधं घेतली तर तो बराच झालाय किंवा हायपरटेन्शनची औषधं घेऊन बराच झालाय? असं नाही होत. बऱ्याचदा आयुर्वेदिक औषधानं त्याच्या यशस्वी चिकित्सा करता येते, कारण त्याचं मूळ कारण आपण शोधतो. तसं मागाशी जी रेटिनल डिटॅचमेंटच्या बाबतीत सांगत होतं, तर मूळ कारण रक्तदृष्टीचं शोधलं तर आपल्याला पडद्याची डिटॅचमेंट ही थांबवता येते. किंबहुना झाली असेल, सर्जरी झाली असेल आणि दिसत नसेल तर त्याची व्हिजन वाढायसाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करता येते. मुळात मग ही जी ट्रीटमेंट करताना काय काय करायला लागतात, तर सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही रक्तदृष्टीमुळं, कोणत्याही यकृताच्या विकारांमुळं शरीरावरती पर्यायानं डोळ्यावरती परिणाम झाला असेल आणि मोठे विकार आले असतील तर सगळ्यात अगोदर दिनचर्या दुरुस्त करावी लागते. म्हणजे उठणं, झोपणं, दुपारचं झोपणं, जेवणाच्या वेळा, जेवणाचे पदार्थ आणि ह्या सगळ्या गोष्टीची ज्यावेळेला व्यवस्थापन करायला लागतो त्यावेळेला रक्तदृष्टी मुळात काय ज्याच्यातनं विकार आलाय तोच जर पार्ट आपण बंद केला किंवा तोच जर दुरुस्त केला, जर चुकीच्या पद्धतीचा आहे ते पार्ट आपण दुरुस्त केले तर रक्तदृष्टी थांबवता येते. हा पहिला मुद्दा. एकदा म्हणजे सपोज तुम्ही दुपारी झोपताय त्याने रक्तदृष्टी होते, रात्री जागरण करताय रक्तदृष्टी होते, अध्यशन करताय, अध्यशन म्हणजे जेवणावरती जेवण आहे, एक जेवण झाल्यानंतर 6 ते 8 एकदा बोन ऑसिफिकेशन कंप्लीट झालं, वय वर्ष 21 पुरुष, वय वर्ष 18 स्त्रिया, एकदा हे वयाचे 8 निघून गेली. जनरली आपण म्हणतो की लहान मुलांना वाढत्या अंगाला खाना 4 वेळेला, तसं बोन ऑसिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर, हाडाची वाढ पूर्ण झाल्यानंतर 2 वेळा नाश्ता, 2 वेळा जेवण गरजेचं नाही. 2 वेळेला जेवण गरजेचं आहे आणि तर भूक आज हे करून सुद्धा भूक लागली तर नाश्ता करू शकता. पण गरज नसताना खायला लागलो तर त्याचा परिणाम रक्तावरती यायला लागतो. त्याच पद्धतीनं ज्या वेळेला आपण वयाच्या वेगळ्या स्टेजमध्ये तुमची दिनचर्या वेगळ्या पद्धतीनं आखलेली गेली पाहिजे. म्हणजे तुम्ही 18-21 वर्षापर्यंत 4 वेळा खाताय, मधल्या वयात तुम्ही 2च वेळा खाताय आणि भूक लागल्याने एकदा खाताय आणि 45 नंतर एक भूक तर राहताय. म्हणजे जर कोणी आध्यात्मिक वेगळे ग्रंथ हिंदू धर्मात वाचत असेल तर बऱ्याचदा त्याचे काही ग्रंथांचे नियम असे आहेत की सकाळचं जेवण एकदा, संध्याकाळी भाजकं खायचं किंवा म्हणजे जेवायचंच नाही, एक भुक्त राहावं लागतं. तर असं 45 नंतर वयाच्या वेगळ्या अवस्थेत करावं लागतं. तसंच आपल्याला ह्या आजारांच्या बाबतीत जर तुमची दिनचर्या बिघडली असेल आणि काय कोणत्या दोषानं काय बिघडले हे बघून मग ती दिनचर्या व्यक्तिनुरूप आपल्याला ती सेट करायला लागते. ते सेट केली की मग रक्तदृष्टी होणं थांबतं. पण मग साठलेल्या रक्ताचं काय? हे जसं बऱ्याचदा मी दरवेळेला उदाहरण देतो की स्पंज जर एखाद्या बादलीत किंवा पाण्यात बुडवला तर स्पंज काय करतो, पाणी ॲब्झॉर्ब करतो. तसं शरीरातल्या त्या अन्नवह स्रोतसात, महास्रोतसात किंवा कोठ्यात दोष पडून 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 राहायला लागले तर शरीर ॲब्झॉर्ब करतं. तर ते शरीरातले जे फाकलेले दोष आहेत, शरीरात ॲब्झॉर्ब झालेले दोष आहेत ते काढणं आणि ते काढल्यानंतर परत रक्त तयार व्हायची प्रोसेस दुरुस्त करणं, ह्या सगळ्या माध्यमातून ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे. म्हणजे पहिल्यांदा दिनचर्या दुरुस्त करणं आलं, त्यानंतर पथ्य आलं, पथ्यानंतर शरीर शुद्धी आली, शरीर शुद्धीनंतर मग शमन चिकित्सा आणि मग परत नेत्रासाठीच्या काही शोधन चिकित्सेचा पार्ट येतो. म्हणजे आपण जसं वमन विरेचन बसते आहे हे केले, पण पत्त्याचा आहार चालू केला आणि हे सगळं सेट झाल्यानंतर मग डोळ्यावरती वेगळे लेप आहेत. म्हणजे ओल्या वनस्पतीचं वाटण करून लावलं जातं, चूर्णांचं वाटण करून लावलं जातं, वेगवेगळे तेल, काढे, दूध, तूप सिद्ध केले जातं वेगवेगळ्या औषधानं. मग रक्तदृष्टी कोणत्या पद्धतीची आहे, ती रक्तदृष्टी आम्लपित्तामुळे झाली, वातरक्तामुळे झाली, मलावस्तंभामुळे झाली, लिव्हरमुळे झाली, XYZ त्याचं मूळ कारण काढून मग ते औषध सिद्ध करून ती डोळ्यावर धार सोडली जाते, कपाळावरती धार सोडली जाते, कपाळावरती लेप लावले जातात, स्नेहस्वेदन करून बस्ती दिली जातात, वेगवेगळे पायाचे लेप आहेत, वेगवेगळे चेहऱ्याचे लेप आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून मग आपल्याला त्या स्थानिक अवयवाशी संबंधित ट्रीटमेंट करून मग आपल्याला त्या पडद्याची ताकद वाढवणं, तो इम्पल्स पास करणं आणि मग इमेजमध्ये सुधारणा व्हायला लागणं, हे टप्प्याटप्प्यात करावं लागतं. फक्त मूळ आजाराची ट्रीटमेंट करताना मूळ दोष काय, हेतू सेवन काय, ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार करून आपण केलं तर मग आपल्याला ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकते. हो, बरोबर बरोबर. यातून मी पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारेल सर की डोळ्यांच्या पडद्याच्या ठिकाणी होणारा रक्तस्राव याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल?
हे एकमेकाशी संबंधितच आहे. जसं पडद्यावरती ताण आलाय तर रक्तवाहिन्या ताणल्या जातात आणि रक्तवाहिन्या ब्रेक होऊन मग रक्तस्राव व्हायला लागतो. म्हणजे रक्तस्राव होण्याची कारणं वेगळी. म्हणजे बऱ्याचदा पडद्याची सूज आहे, रक्तवाहिन्या तुटल्याने रक्तस्राव झालाय, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झालेत, सप्लाय पुढचा हॅम्पर झालाय किंवा रक्तवाहिन्याची गुठळी झाली आणि मागची रक्तवाहिनी ब्रेक होऊन रक्तस्राव झालेला आहे. मार लागलाय तरी पडद्यावरती रक्तस्राव होऊ शकतो. हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब असेल किंवा मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वर्षानुवर्षे ते विकार जोपासले जात असतील तरी रक्तस्राव होतं. म्हणजे वर्षानुवर्ष मग मी हे विचारलं की मला रुग्ण म्हणतात जोपासले जातात असं कसं काय म्हणता तुम्ही? खरंच आहे ना, जोपासलं आज विकार जोपासलाच जातो आपल्याकडून. आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्रातली मेक हीच आहे की समूळ विकार बरा करण्यावर फारसा किंवा भर दिलाच जात नाही. जसं मधुमेहाच्या रुग्णांमध्ये घ्या, मी दरवेळेला सांगतोय, खेडोपाड्यातली माणसं असू देत एकदम अशिक्षित ते शहरातली सुशिक्षित असू देत, खरं तर सुशिक्षित म्हणावं का नाही इथूनपासूनचा प्रश्न आहे. कारण म्हणजे सांगण्याचं कारण अशिक्षित ते सुशिक्षितपर्यंत असा एकही व्यक्ती नाही ज्याला मधुमेह झालाय, ज्याला प्रमेह झालाय, ज्याची BSL जी व्हॅल्यू आहे ती वाढली आणि तो विदाऊट औषध थांबते. फार रेअर केसेस असतील. पण तरी सुद्धा तुम्हाला वृक्काचे, किडनीचे, हृदयाचे, डोळ्याचे, मेंदूचे, लिव्हरचे, आतड्याचे विकार येतातच ना, येतात का नाही? हे येण्यामागचं कारण काय? त्या व्हॅल्यू सप्रेस करतो. बरोबर, व्हॅल्यू सप्रेस करायला लागलो की ते कुठं ना कुठं त्याचं रिफ्लेक्शन दिसायला लागतं. म्हणजे बऱ्याच वेळेला तो हृदयावरती इम्पॅक्ट होतो, बऱ्याच वेळा किडनीवरती येतो, बऱ्याच वेळा तो डोळ्यावरती यायला लागतो. मग ह्या रक्तातलं पित्त वाढायला लागलं की मग बऱ्याचदा काय व्हायला लागतं, पडद्यावरती त्याचा ब्लिडिंगच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतं. सुरुवातीला पडद्यावरती ब्लिडिंग होतं, नंतर पूर्ण आत जी जेली असते त्याच्यात ब्लिडिंग व्हायला लागतं आणि दिसणं बंद होतं. मग त्याची ट्रीटमेंट जी आधुनिक शास्त्राने केली जाते ती लेझर केली जाते. लेझर म्हणजे काय? जिथं रक्तवाहिनी तुटली, जिथं ती ब्रेक झाली, जिथनं रक्तस्राव होते तो भाग जाळला जातो. आपण ज्या वेळेला तो भाग जाळायला लागलो की लेझरनं तो भाग जाळला की तो भाग तिथनं ब्लिडिंग होणं बंद होतं, तिथं रक्तस्राव होणं बंद होतं. काही दिवसात डोळ्यातला रक्तस्राव ऑब्झर्व पण केला जातो, दिसणं सुधारतं पण. पण जिथं तो आपण डाग दिलाय, जिथं ते लेझर केले, तो रेटिनाचा पार्ट परत आयुष्यात दुरुस्त होत नाही. बरोबर, जाळा म्हणजे जाळा, वेल्डिंग करतो तसं ते प्रकरण आहे. एकदा तो पार्ट जाळला तर परत तिथं रक्तस्राव व्हायचाही प्रश्न येत नाही आणि तिथं दिसायचाही प्रश्न. त्या टिश्यू कायमच्या डेड व्हायला लागतात. मग पडदा मुळातच मसुरीच्या डाळी इतका तो पडदा आहे. दिसताना आपला डोळा केवढा बघा, पडदा मसुरीच्या डाळी इतका पडदा येतो. त्याच्यावरती त्या रक्तवाहिन्या कितीशा मोठ्या असणार आहेत आणि मग तो पडद्याचा रक्तस्राव करून आपण लेझर न करतोय तो कितीचा असणार आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 2-5 वर्षापर्यंत ते साथ देतं. नंतर रेटिना पडद्याचा असा भाग शिल्लक राहत नाही जिथं लेझर केलेलं नाही. आणि लेझर करून अख्खा पडदा एकदा खराब झाला तर मग भगवंती ह्याच्यात दुरुस्त करू शकत. मग आपल्याला काय करणं अपेक्षित आहे? जर मधुमेहामुळे रक्तस्राव आहे, जर उच्च रक्तदाबामुळे रक्तस्राव होते, तर तो बरा करता येणार आहे का आपल्याला? तर त्या पद्धतीने ट्रीटमेंट केली पाहिजे. जर आता आयुर्वेदातच मधुमेह हा वातातला प्रकार सांगून ठेवला. आयुर्वेदात ह्याला काय म्हटलं जातं? आयुर्वेदात ह्याला प्रमेय म्हटलं जातं. प्रमेयाचे 20 प्रकार आहेत, त्यातला तो असाध्य प्रकार आहे. बाकीचे 16 प्रकार, 10 प्रकार म्हणजे कफाचे 10 प्रकार साध्य आहेत, पित्ताचे 6 प्रकार याप्य आहेत आणि वाताचे 4 असाध्य सांगून ठेवले. तर ते कुठला साध्यत्व आहे, साध्य आहे की असाध्य, ह्यानुसार जर ते साध्य जरी नसला तरी त्याचे दुष्परिणाम टाळता येणार आहेत का हे बघून जर चिकित्सा केली गेली तर त्याचा परिणाम आपल्याला कोणताही मोठा विकार आयुर्वेदाच्या माध्यमातून डोळ्यांच्या बाबतीत आपल्याला तो बरा करता येतो. फक्त योग्य वेळी योग्य निदान आणि योग्य चिकित्सा योग्य वैद्यांकडून करून घेणं हे गरजेचं आहे. अगदीच उत्तम सर. डोळ्यांच्या पडद्यानं होणारे विकार हा विषय अत्यंत गंभीर जरी असला त्यातच तुम्ही जी माहिती दिली ती अत्यंत विस्तृत होती, अत्यंत ज्ञानपूर्वक होती व यातून नक्कीच एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला याचा फायदा होईल अशी मी आशा करतो. व तुम्ही आज आम्हाला मार्गदर्शन केले याबद्दल सह्याद्री वाहिनी व हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम व आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजेच स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण व रोगी म्हणजेच रुग्णाच्या रोगाचे हरण हे आयुर्वेदाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि याप्रमाणेच आज आपण डोळ्यांच्या पडद्यानं होणाऱ्या विकारांची माहिती तर घेतलीच, पण यासोबतच डोळ्यांच्या पडद्यानं होणाऱ्या विकारांची कारणे काय व कोणत्या व्याधीच्या कारण स्वरूप हे विकार उत्पन्न होता याची सुद्धा सखोल माहिती घेतली. पण मित्रांनो, आता वेळ झाली तुमची रजा घेण्याची. अर्थात ही चर्चा इथे जरी संपत असली तरी आपण परत भेटणारच आहोत एका नवीन विषयासह, एका नवीन तज्ज्ञासह व काही नवीन आरोग्यविषयक सल्ल्यासह. सोबतच मी प्रार्थना करतो तुमच्या दीर्घायुष्याची, तुमच्या निरोगी आयुष्याची व तुमच्या सुदृढ आयुष्याची. व सोबत आपली रजा घेतो. तुम्ही बघत राहा हॅलो डॉक्टर. नमस्कार. ठीक आहे सर.
पडद्याचे विकार आणि आयुर्वेद भाग 2 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र मुख्य शाखा धायरी फाटा सिंहगड रोड पुणे इतर शाखा पुणे मुंबई ठाणे नाशिक सांगली औरंगाबाद नांदेड सोलापूर नागपूर दूरध्वनी क्रमांक 9881719392 तसेच 9822526199 आणि 8007466161 वेबसाईट www.vishwavallabhayurved.com